नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मस्त आणि मजेत असाल तर आजचा आपला हा जो व्हिडिओ आहे तो खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह आणि खूप जास्त फायद्याचा ठरणार आहे। कारण की आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की शिवणकामासोबत तुम्ही कोणते असे 10 जोडधंदे किंवा जोड व्यवसाय करू शकता ज्यातून की तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमवू शकता। जरी तुमचा शिवणकाम मधील महिन्याचा टर्नआउट हा 50 ते 60 हजार असेल तर 40 हजार अजून तुम्ही एक्स्ट्रा कमवू शकता। आता ते कसं ते पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून की तुम्हाला छान छान आयडिया भेटतील। कुठेही स्किप न करता व्हिडिओ पहा आणि ह्या छान आयडिया तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करू शकता आणि महिन्याला लाखो रुपये कमवू शकता। तर चला लगेचच आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। सर्वात पहिलं तर शिवणकाम करत असताना तुम्ही अजून बरेच जोडधंदे असतील किंवा जोड व्यवसाय असेल ते सोबत करू शकता। आता बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा आपण साडी घेतो त्यावेळेस आपण त्याच्यावरचा ब्लाउज जो आहे तो डेफिनेटली स्टिच करत असतो। कधीतरी बऱ्याचदा आपण कॉन्ट्रास्ट ब्लाउज सुद्धा घालतो, पण बहुधा ज्या महिला आहेत त्या साडीवरचा ब्लाउज शिवणच प्रेफर करतात कारण की त्यामध्ये परफेक्ट अशी फिटिंग बसते। रेडीमेड ब्लाउज वगैरे असतील यासोबतच तर पहिला जो व्यवसाय आहे तो तुम्ही करू शकता शिवणकामासोबत, तो म्हणजे साड्या विकण्याचा। कारण की जेव्हा पण तुम्ही ब्लाउज शिवता त्यावेळेस बरेच कस्टमर तुमच्याकडे येतात आणि ब्लाउज वगैरे तुम्ही जर हँगिंग केलेले असतात किंवा डिस्प्लेला लावलेले असतील तर ते ब्लाउज सुद्धा पाहतात आणि बऱ्याचदा विचारतात की यावरची साडी कशी आहे ती दाखवा किंवा साडी कशी दिसते, ब्लाउजचा लुक तर खूप छान आला, यावरून साडी कशी आहे याचा ते अंदाज लावतात। थोडक्यात जर ती साडी तुमच्याकडे अवेलेबल असेल तर ती तुमची जागच्या जागी सेल होणार आहे। तसंच जर शिवणकाम तुम्ही करत असाल आणि तुमचं बुटीक असेल तर बुटीक सुद्धा बरंच मोठं असतं, त्यामध्ये तुम्ही तुमचा साड्यांचा छोटा व्यवसाय काय होणार सुरू करू शकता आणि साड्यांमध्ये बरंच मार्जिन असतं। जिथे होलसेल साड्या विकल्या जातात तिथून तुम्ही विकत आणायच्या आणि त्यानंतर असे छोटे काही बुटीक वगैरे असेल तर तिथे तुम्ही थोडीशी ॲडव्हर्टाइजमेंट करून साड्या तुम्ही विकू शकता आणि शिवणकाम सुद्धा करू शकता। तर हा झाला आपला पहिला व्यवसाय। दुसरा व्यवसाय पाहूयात आपण ब्युटी पार्लर। तर शिवणकाम करत असताना बरंच पाहिलं असेल की तुम्ही बऱ्याच बायका ज्या आहेत त्या शिवणकामासोबतच ब्युटी पार्लर करत असतात। आता काही जरी नाही केलं तरी आयब्रोज असतील, थ्रेडिंग असतील किंवा छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असेल त्या आता मंथली प्रत्येक स्त्री करत असते स्वतःला प्रेझेंटेबल दाखवण्यासाठी। जर तुम्ही शिवणकाम करत असाल तर कोणतीही महिला तुमच्याकडे ब्लाऊज शिवण्यासाठी आली तर ती आजूबाजूला पाहते आणि चला ब्लाऊज शिवण्यासाठी आली आणि यांच्याकडे पार्लरची सुद्धा सुविधा उत्तम उपलब्ध आहे तर मी लगेचच लगोहात आयब्रोज सुद्धा करून घेते, असं सुद्धा बऱ्याच बायका करतात। याचाच अर्थ असा की तुम्ही शिवणकामासोबत आयब्रोज वगैरे जरी ठेवले किंवा जे काही पार्लरच्या रिलेटेड गोष्टी आहेत त्या ठेवल्या तरी ती दोन्ही साईड इन्कम तुमचे होणारच आहे। आणि पार्लर हा सुद्धा बिझनेस शिवणकामासोबतच चांगला चालतो कारण की ती एक डेलीची नीड झालेली आहे। आता बऱ्याच जणांना वाटतं की आपण स्वतः खूप छान सुंदर दिसलं पाहिजे, त्यासाठी शिवणकामासोबतच तुम्ही पार्लरचा जरी व्यवसाय केला तरी चालतं आणि बुटीक जर मोठं असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हे दोन व्यवसाय एकत्र करू शकता। तर तिसरा व्यवसाय आहे आपला आरीवर्क। तर आता रिसेंटली खूप जास्त ट्रेंडमध्ये असणारं जर काही असेल तर ते आहे आरीवर्क। कोणतीही नवरी असेल तर ती आरीवर्क केल्याशिवाय ब्लाऊज घालतच नाही लग्नाला। फेऱ्यांचा ब्लाऊज असो, हळदीचा असो, साखरपुड्याचा असो, सर्वच ब्लाऊजवरती ते आता वर्क करत असतात। ज्या काही डेली महिला ब्लाऊज घालतात ते शक्यतो तरी कमी करतात, पण लग्न सराईमध्ये आरीवर्क हा व्यवसाय खूप जास्त चालतो, तो सुद्धा तुम्ही नक्कीच करू शकता। कारण की बऱ्याच वेळा असं होतं की आपण ब्लाऊज तर शिवतो पण जर आपल्याला आरीवर्क वगैरे जर येत नसेल आणि कस्टमरला आपण जर नाही म्हटलं तर कस्टमर कोणत्या तरी चांगल्या टेलरकडे जाऊन आरीवर्क करून आणतं आणि शिवण्यासाठी आपल्याकडे आणतं। तोच जर ब्लाऊज तुम्ही शिवला तर एका ब्लाऊजचे तुम्ही 3 ते 4 हजार रुपये कमवू शकता आणि असेच जर तुम्ही 5 ते 6 ब्लाऊज नवरीचे केले तर त्या महिन्याचा इन्कम तुमचे 20 ते 30 हजार रुपये तिथेच फिक्स होतात। विथ शिलाई जी काही तुमची बेसिक शिलाई असेल ती धरून आणि वर्कचे, तर असंच तिथेच तुम्ही 20 ते 25 हजार रुपये डेफिनेटली कमवू शकता। तर शिवणकामासोबत आरीवर्क सुद्धा जमणं तुम्हाला खूप जास्त गरजेचं आहे आणि हा आपला तिसरा व्यवसाय खूप जास्त फायद्याचा ठरेल कारण की आरीवर्क सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत। आता चौथा जो व्यवसाय तुम्ही करू शकता तो म्हणजे लेडीज अंडर गार्मेंट्स। आता बऱ्याच वेळा बायका जेव्हा ब्लाऊज वगैरे शिवायला येतात कारण की साड्या हा बायकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे, वर्षातून 2 ते 3 साड्या तरी बायका घेतच असतात। कोणताही सण असो, लग्न असो किंवा घरात कोणती पार्टी असो, साडी घेतल्यानंतर त्याला साडीला पिको फॉल किंवा साडीचा ब्लाऊज शिवण्यासाठी कस्टमर आपल्याकडे आल्यानंतर बऱ्याच वेळा बसल्यानंतर आपल्या गप्पा गोष्टी होतात, आजूबाजूला थोडंफार पाहतात आणि पाहून त्यांच्या जर लक्षात आलं की बाकी सर्व गोष्टी इथे अवेलेबल आहेत तर त्या लगेच पाहायला सुरुवात करतात। तर जेव्हा आपण अशा कलेक्शनमध्ये किंवा शॉपमध्ये अंडर गार्मेंट्स विकत घ्यायला जातो आणि जेंट्स जर ते सेल करण्यासाठी असेल तर आपल्याला थोडीशी लाज वाटते, आपण घ्यायचा अवॉइड करतो, पण अशा वेळेस जर तुम्ही शिवणकामासोबत ह्या वस्तू ठेवल्या तर बायका मन मोकळेपण आणि चॉईस वगैरे करून त्यांच्या आवडीने त्या घेऊ शकतात। तर हा सुद्धा
एक महत्त्वाचा पॉईंट आहे जो की तुम्ही शिवणकामासोबत करू शकता। याचबरोबर तुम्ही ज्वेलरी सुद्धा सेल करू शकता। आता जर तुमचं पार्लरचं असेल तर तिथे बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल की पार्लर सोबतच बऱ्याच जणी ज्या आहे ज्या डेलीच्या टिकल्या असेल, बांगड्या असतील किंवा कानातले इयरिंग्स किंवा नेकलेसेस वगैरे ठेवत असतात सेल करण्यासाठी। कारण की पार्लरमध्ये गेल्यानंतर कधी दोघी जणी मैत्रिणी सोबत गेल्या तर एक जण जी काही सर्व्हिस आहे ती घेण्यासाठी बसते आणि दुसरी जी आहे ती फक्त शॉपमध्ये काय वस्तू आहेत आणि काय नाही हे पाहत राहते। तसंच ज्यावेळेस शिवणकामासाठी महिला तुमच्याकडे येईल त्यांचं मेजरमेंट घेण्यामध्ये असेल किंवा बाकीचं काही बोलण्यामध्ये असेल बराच वेळ जातो, त्यावेळेस तुम्ही तुमच्याकडे असलेल्या ज्या काही वस्तू आहेत ते पाहणार आहेत आणि त्यातून 1 ते 2 वस्तू तर घेतच असतात। बऱ्याच वेळा महिला एक वस्तू घेण्यासाठी शॉपमध्ये जातात आणि 4 ते 5 वस्तू घेऊन येतात। तर असंच काहीसं यामध्ये तुम्ही हा व्यवसाय करून त्याचा फायदा करून डेफिनेटली घेऊ शकता। ज्वेलरी सुद्धा खूप जास्त ट्रेंडिंग आहे। यासोबतच तुम्ही मॅटर्निटी शूट वगैरे झालं किंवा फोटोशूट झालं, आता कोणताही लग्न सोहळा असो, बर्थडे पार्टी असो किंवा अदर कोणताही फंक्शन असलं तरी सुद्धा फोटोशूट बरेच जण करतात। फोटोशूटच्या वेळेस खूप जास्त महागडे कपडे विकत घेण्यापेक्षा बऱ्याच वेळा सर्वजण रेफर करतात की रेंटेड जे काही कपडे भेटतील ते आपण घेऊयात, कारण की त्यांचं रेंट सुद्धा 2000, 3000, 1500, 1000 असेच पैसे असतात। त्यामुळे विकत घेण्यापेक्षा रेंटवर बरेच जण घेतात। हेच मॅटर्निटी ड्रेसेस वगैरे तुम्ही तुमच्याकडे ठेवले रेंटवरती देण्यासाठी तर बरेच जण ते घेतात आणि त्यातून सुद्धा आपल्याला इन्कम होते, कारण की ती जी काही अमाऊंट आहे आपण ड्रेसमध्ये डिपॉझिट केलेली ती एकदा फिक्स राहणार आहे आणि त्यातून तुम्हाला रेंट खूप जास्त भेटेल, कारण की वर्षानुवर्ष काही ना काही फंक्शन चालूच असतं। आणि जर तुम्ही असं रेंटेड काही तुमच्याकडे सेल करण्यासाठी ठेवलं, रेंटवरती देण्यासाठी ठेवलं तर नक्कीच तुमचं कस्टमर सुद्धा वाढणारच आहे, कारण की एक जण जर घेऊन गेलं तर त्याच्याच रेफरने दुसरा जण आपल्याकडे येतो। या गोष्टीनेच तुम्ही या गोष्टी ज्या काय आहे त्या तुमच्या वाढवू शकता। आणि जेव्हा पण तुम्हाला ब्लाऊज शिवायचा असतो त्यावेळेस त्याला लागणार जे काही लेस असेल, नॉट असेल, या सर्व गोष्टी तुमच्याकडे अवेलेबल असतात। आणि जर तुमचा व्यवसाय चांगला असेल तर तुम्ही त्या होलसेलमधूनच आणता। ज्यावेळेस तुम्ही तुमच्यासाठी घेऊन येता त्यावेळेस थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये आणायचं आहे। आणि इथे तुमचं जे काही रॅक वगैरे असेल किंवा बुटीकमध्ये बऱ्याच वेळा सामान ठेवण्यासाठी आपण ट्रॉलीज वगैरे बनवतो, त्यामध्ये तुम्ही ठेवू शकता, कारण की कस्टमर आल्यानंतर त्यांना सुद्धा त्या गोष्टीची गरज असते। काही जण घरीच फॉल बसवतात किंवा कधी कधी लेस लटकन असतील ते घरच्या घरीच लावतात। ते जर तुम्ही तुमच्याकडे सेल करण्यासाठी ठेवलं तर नक्कीच कस्टमर ते सुद्धा विकत घेणार आहे, कारण की आल्यानंतर त्यांना चॉईसला खूप जास्त ऑप्शन भेटतात। ब्लाऊज सोबतच त्या बाकीच्या वस्तू पाहायला ज्यावेळेस सुरुवात करतात त्यावेळेस त्यांना लेस वगैरे आवडली तर ते लगेचच घेतात। तिथेच आपली 20 ते 30 रुपयाची इन्कम जी आहे ती होते। किंवा अस्तर असेल, फॉल झालं, धागे दोरे झाले, हे सुद्धा तुम्ही तुमच्या सोबत शिवणकाम करत असाल तर ठेवू शकता। बऱ्याच वेळा ज्यांचं कोणतं शिवणकामाचं बुटीक असेल ते त्यासोबतच बाकी जे काही शिवणकामाच्या शिलाई कामाच्या रिलेटेड वस्तू असतात ते शॉपमध्ये सेल करण्यासाठी ठेवतात, कारण की त्यांना माहीत असतं कस्टमर आल्यानंतर ह्या सर्व गोष्टी पाहणार आहेत आणि घेणार आहेत। अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही तुमचा महिन्याचा इन्कम जो आहे तो शिवणकामासोबत वाढवू शकता। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवणकाम वाढवायचं जर असेल तर एक महत्त्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे सोशल मीडिया। तर सोशल मीडियाद्वारे सुद्धा आजकाल आपण पैसे कमवतो। तुम्ही पाहिलं असेल इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, यूट्यूब असेल, यामधून सुद्धा बराच छान इन्कम होतो। जर तुमचा महिन्याचा शिवणकामाचा इन्कम जर 30 ते 40 हजार असेल आणि त्यासोबतच तुम्ही व्हिडिओ क्रिएट करत असाल, आता ब्लाऊज शिवायला जेवढा वेळ लागतो त्यासोबतच जर तुम्ही व्हिडिओ सुद्धा शूट केले आणि यूट्यूबवरती वगैरे अपलोड केले तर एक स्पेसिफिक अमाऊंट तुम्हाला भेटते, जी की तुमचं चॅनल वगैरे मॉनिटाईज झाल्यानंतर बाकी सर्व गोष्टी तर पुढच्या तुम्हाला माहीतच असेल कशी इन्कम जनरेट होते वगैरे काय। तर शिवणकाम सोबत ज्यावेळेस तुम्ही करत असता त्यावेळेसच तुम्ही ट्रायपॉड वगैरे लावून मोबाईल ते सेट करून ठेवू शकता आणि छान असा व्हिडिओ क्लिक झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला दिवसभरामध्ये वेळ भेटेल तेव्हा तो एडिट करायचा आणि अपलोड केल्यानंतर जेव्हा तुमचं चॅनल छान ग्रो होईल त्यावेळेस तुम्हाला त्यातून इन्कम सुद्धा भेटणार आहे। तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सोशल मीडियाद्वारे सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता शिवणकामासोबतच, आणि बाकी काही एफर्ट्स घ्यायचे नाही। जे काही तुम्ही करताय तेच तुम्हाला तिथे दाखवायचं आहे। तर सोशल मीडियाचा वापर करून सुद्धा तुम्ही लाखो रुपये शिवणकामासोबत कमवू शकता आणि बरेच जण कमवत सुद्धा आहे। आता यासोबतच तुम्हाला लक्षात आलं असेल की शिवणकामासोबत तुम्ही कोणकोणते व्यवसाय करू शकता। या व्यतिरिक्त अजून जरी तुम्हाला काही गोष्टी माहीत असतील तर ते मला नक्की कमेंट करून सांगा की शिवणकामासोबत तुम्ही अजून कोणत्या वस्तू करू शकता। याबरोबरच तुम्ही सजावटीच्या सुद्धा वस्तू ठेवू शकता। मायक्रमच्या वस्तू झाल्या किंवा बरेच काही डेकोरेटिव्ह पीस येतात। दिवाळी आल्यानंतर आकाशकंदील वगैरे झालं किंवा गुढीपाडवा आल्यानंतर गुढीसाठी लागणारं वस्त्र, गुरुवारचं जर मार्गशीर्ष महिन्यामधले कोणी व्रत करत असेल तर कलशाला लावण्यासाठीचं वस्त्र, ह्या वस्त्र सुद्धा तुम्ही असे बनवून सेल करू शकता। हे जर जास्तीत जास्त सेल करायचं असेल तर सोशल मीडियाचा वापर करा। फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामद्वारे तुम्ही स्टेटस अपलोड करू शकता, जेणेकरून की अजून 2 जण पाहतील आणि ते घेतल्यानंतर अजून 2 जणांना सांगतील आणि तुमचा जो काही बिझनेस आहे तो वाढता होईल।
ज्यावेळेस तुम्ही शिवणकाम करता त्यावेळेसच तुम्हाला जे काय आहे पेपर कटिंग सुद्धा करावीच लागते। आता बऱ्याच वेळा असं होतं की सगळ्यांनाच फिनिशिंग वगैरे चांगली येते, पण ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट मेजरमेंटला बसत नाही किंवा ब्लाऊजचं फिटिंग जे आहे ते बिघडतं। तर अशा वेळेस तुम्ही पेपर पॅटर्न जे आहे ते एका रफ पेजवरती बनवून सुद्धा सेल करू शकता ऑनलाईन, आणि बऱ्याच जणांना त्याची आवश्यकता आहे। आणि जेव्हा पण तुम्ही असे पॅटर्न वगैरे सेल करता तर त्यामागे सुद्धा तुम्हाला चांगली एक इन्कम भेटते। तर पेपर कटिंग सुद्धा तुम्ही घरच्या घरी बनवून ऑनलाईन सेल करू शकता किंवा मनी ऑर्डर वगैरेद्वारे किंवा स्पीड पोस्ट वगैरेद्वारे सुद्धा तुम्ही सेल करू शकता।